गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय घरातल्याच साहित्यामध्ये काजू करी। त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी मी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मुठभर काजू आपण घालून घेऊयात। 2 मध्यम आकाराचे कांदे मोठे मोठे कापून घेतले, ते देखील याच्यामध्ये आपण घालूयात। याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी। आता एक वाटण आपण बनवूया। त्याच्यामध्ये 1 इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतल्यात। हे मी वाटून घेते। आता याच वाटणामध्ये मी 2 टोमॅटो बारीक करून घेते। हे देखील वाटण आपल्या काजू करीसाठी आहे। इकडे काजू आणि कांद्याला उकळी आलेली आहे, त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला। तर 5-6 मिनिटांमध्ये हे चांगले शिजले गेलेत आणि मग आपल्याला थंड झालं की वाटून घ्यायचं आहे। तर आता ते वाटून घेतलं। इकडे दुसऱ्या कढईमध्ये चमचाभर तूप घातलं, त्याच्यामध्ये मुठभर काजू आपण परतून घेऊयात। तुपावरती मंद आचेवरती काजू परतून घ्यायचे, काढून घेऊयात एका वाटीमध्ये। आता त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, 1 छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं। जिरं फुललं की त्याच्यामध्ये मी छोटा बारीक कांदा कापून घेतलेला आहे, तो परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये 1 छोटा चमचा हळद घातली, 1 छोटा चमचा तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आपण वाटणामध्ये 2 मिरच्या वाटून घेतल्या, 1 चमचाभर धना पावडर घालायची, थोडासा गरम मसाला आपण घातलेला आहे, जिरे घातलेले आहेत, तरी देखील थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे। आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। मंद आचेवरती त्याला थोडं परतू देऊयात। त्याच्यानंतर जे आपण आलं, लसूण, 2 मिरच्या आणि टोमॅटो प्युरी करून घेतली होती, ते वाटण आपण घालून घेतलं। ते वाटण आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण आपले शिजवलेले काजू आणि कांदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत, ग्रेव्ही करून घेतली त्याची। ते वाटण आपल्याला परतलं आहे इकडे। आता वाटण चांगलं परतलेलं आहे टोमॅटोचं, त्याच्यामध्ये काजू आणि कांदा जे वाटून घेतलेला मसाला तो घालून घेतला, मिक्स करायचं, झाकण ठेवून वाफ द्यायची चांगली। चांगलं परतलं गेलं की याच्यामध्येच आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलं। आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर ही ग्रेव्ही चांगली मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे। त्याला चांगली मिक्स करून घेतली। मंद आचेवरच आपण ही ग्रेव्ही करून घेत आहे। आता ग्रेव्ही चांगली परतली गेली की त्याच्यामध्ये आपण जे तेलामध्ये थोडेसे तळून घेतले होते काजू, ते घालून घेतले। कसुरी मेथी हातावरती चोळून ती आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे। आता ही ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला काजू शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे चांगलं। तुम्ही बघताय या ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे। मंद आचेवरच स्टीलची कढई आहे, बुडाला लागू शकतं तळाला, त्याच्यामुळे मध्ये मध्ये मिक्स करून झाकण ठेवत आपल्याला ही ग्रेव्ही करून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला हवी आहे मलाई, तर आपल्याकडे मलाई नाही म्हणून आपण दुधाची साय काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर दूध देखील घातले, मिक्सरला फिरवून घेऊयात आणि ताजी ताजी मलाई आपल्याला या काजू करीमध्ये घालता येईल। मलाईने या काजू करीची चव छान लागते, दिसायला टेम्पटिंग दिसते। चला, मस्त आपली ताजी मलाई तयार झालेली आहे। या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊयात, मिक्स करायची आहे भाजी आणि पुन्हा 1-1.5 मिनिट मंद आचेवरती भाजीला आपल्याला शिजू द्यायचं आहे। काजू शिजत आले की ही काजू करी तयार झालेली आहे असं समजायचं। झाकण ठेवून देते पुन्हा एकदा आणि अर्धा 1 मिनिट आपण भाजीला उकळून घेऊयात। मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे, जी आपण साईची मलाई करून घातली त्याच्यामुळे। मस्त मिक्स करून घ्यायची। तुम्ही हवं तर पुन्हा एकदा कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालू शकता। थँक्यू।